म्हणून आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की आता हा जो काही शासन आदेशाच्या विरोधात याचिका होत्या त्या फेटाळल्यात, या संधीचा लाभ घेऊन राज्य सरकारनं सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी यामध्ये जे काही बदल करणं शक्य आहे ते बदल करावेत आणि सकल मराठा समाजातील प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल, त्याची व्हॅलिडिटी होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय करावेत। म्हणून आता हा निकाल पहिला आला म्हणून या ठिकाणी त्या निकालाच्या संदर्भात सांगतो, आम्ही 5 नावं आज आपल्या माध्यमातून जाहीर करत आहोत, जे आमचे पालक आहेत। स्वरित संजय देशमुख, श्रीशैल संजय लाखे पाटील माझा मुलगा आहे, गौरी विकास लाखे, कुणाल शरद देशमुख आणि अक्षय रमेश केरे, हे केरे पाटलाचा मुलगा आहे। मुकेश सोनवणे, हे 6 नाव आम्ही जाहीर करत आहोत। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1 महिन्याच्या आत या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी। आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना, तर त्यांनी सकल मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। आणि क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा समाज आहे, मनोजदादा, हे आम्ही सगळे एकच आहेत। आमच्यात थोडं वैचारिक मतभेद असतील, त्यांचे मार्ग वेगळे आहेत, आमचे मार्ग वेगळे आहेत, आम्ही त्या विषयावर जास्त बोलणार नाहीत। परंतु क्रांती मोर्चाचे जे कोणी पदाधिकारी आहेत, काल तिथं बैठक घेतली, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा उभा करावा। गेल्या 2 वर्ष झालं मनोजदादांनी स्वतःचा जीव संकटात घालून आणि स्वतः सगळ्या परिस्थितीला तोंड देत हा लढा उभा केला आणि आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जे मराठ्याला मिळालं नाही ते या 2 वर्षात नक्की मिळालेलं आहे। हे त्यांनी सुद्धा मान्य करावं किंवा समोर येऊन त्यावर चर्चा करावी।